गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात परिमंडळ 2 पोलिसांनी मोठी कारवाई करत कोणगाव परिसरातून तिघांना अटक केली आहे। अपर पोलीस आयुक्त अशोक दुबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। त्यांनी सांगितलं की परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त पवन बनसोडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की 3 आरोपी टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी येणार आहेत। त्यानुसार कोणगाव परिसरात सापळा रचून सकाळी सुमारे 11 वाजता तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं 4 संच तसेच डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींचं वय अनुक्रमे 45, 28 आणि 30 वर्ष असून ते दिल्लीहून आले होते। त्यापैकी एक आरोपी हरियाणाचा तर 2 आरोपी बिहारचे रहिवासी आहेत। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 318(4), 316(5) आणि 61(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका दिल्लीहून आणल्याचं समोर आलं असून प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही प्रश्नपत्रिका कोणाला आणि कुठे विकली जाणार होती याचा तपास सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या गुन्ह्यामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीनेही तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणात ज्याचा सहभाग आढळून येईल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अपर पोलीस आयुक्त अशोक दुबे यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 9 पोलीस निरीक्षक यांचं विशेष तपास पथक स्थापित करण्यात आलंय। हे पथक तपासासाठी विविध राज्यांमध्ये जाऊन चौकशी करणार आहे। प्रथमतः सर्वांचं स्वागत। यामध्ये कोणगाव पोलीस स्टेशनमध्ये ही आज सकाळी कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये परिमंडळ 2 चे डीसीपी श्री पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी टीईटी होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने डीसीपी झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला। त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवरतीने ट्रॅप लावला। त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी, जो उद्या होणार आहे टीईटीचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले। त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला। ते 3 लोकांना ताब्यात घेतलं। त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले। त्याचबरोबर इतर वस्तू, मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं। त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी ते जे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं। त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जे पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत। यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपयेची त्यांची अपेक्षा होती आणि ॲडव्हान्समध्ये पण त्यांनी पैसे मागितले होते। ते ट्रॅपमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये तपासाचं गांभीर्य बघता, प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने यामध्ये एक विशेष तपास पथकाची
निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये तपास पथकाचे हेड म्हणून DCP श्री पवन बनसोड हे आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी 2 ACP आणि 9 PI API आणि बाकी इतर एक 20 कर्मचारी अशी विशेष तपास पथक नेमलेलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथक रवाना झालेले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि जे निष्पन्न होतील, ज्यांचा सहभाग आढळेल त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. हे पेपर फक्त भिवंडी किंवा ठाणेमध्ये विकले गेले तर बाहेर ऑलरेडी विकून तिकडे आले? आता ह्याच्यामध्ये प्रथमदृष्ट्या आज सकाळी हे झालेलं आहे. शक्यता नाकारता येत नाही आहे. इतर ठिकाणी पण विकल्याची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे मेन आरोपी पकडल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा होईल. त्यामुळे तपासामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरून हा तपास चालू केलेला आहे. यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व असेल, कुठे कुठे विक्री केली असेल, या सर्व अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे? मुख्य आरोपी फरार आहे. काय आहे तिघांची नावं आहेत? तिघांची नावं काय आहेत? कुठून आलेली आहेत? कुठल्या राज्यातले आहेत? अच्छा, हे जे आहेत हे सध्या आमच्या ताब्यात 3 लोक आहेत. हे एक हरियाणाचा राहणार आहे आणि 2 हे बिहार राज्यातील आहेत. हे एकंदरीत आत्ता पण केलेल्या तपासामध्ये ही माहिती कळली की ते सगळे दिल्लीवरून आले होते. मग त्यांना कुठून पेपर मिळाला, कोण कोण ह्यामध्ये सहभाग आहे, या सर्वांचा तपास चालू आहे. पेपर त्यांनी ऑलरेडी विकला होता का विकायला आले होते? म्हणजे कोणाच्या हातात पडला होता? आजचा आमचा जो जी ट्रॅप लावलेला आहे त्यामध्ये ते विकायला आलेले होते असं कळलेलं आहे. परंतु ह्यांनी हा पेपर कोणाकोणाला विकला होता, कोण त्या सहभागी होतं, त्या अनुषंगाने पण आमचा तपास चालू आहे. ज्याला विकायला आले होते त्याची काय माहिती मिळाली का? त्याला जामीन नाही, या ठिकाणी आम्ही गोपनीय बातमीदारातर्फे ही माहिती कळली होती की ते विकायला येणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅपमध्ये त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. कोणाला विकायला आले ते माहीत पडले का? कोणाला विकायला आले? नाही, ह्याच्यामध्ये एकूण 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. आणि त्यानंतर त्यांच्या सिस्टमप्रमाणे ते त्यांचे जे काय विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे कॅन्डिडेट आहेत, शिक्षक कॅन्डिडेट आहेत, त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते. हे कोणाला विकणार? आता एक मराठीमध्ये लाईव्ह चालू हे पेपर ज्याला विकायला येणार होते ते कुठल्या विद्यार्थ्याला विकणार होते? कुठली शैक्षणिक संस्था होती, क्लासेस होते, काय होतं? काही सध्या अशी कुठली माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आलेली नाही आहे. परंतु ह्याच्यामध्ये आम्ही सर्व शक्यता गृहीत धरलेली आहे. ह्याच्यामध्ये जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स असतील किंवा इतर जे कोचिंग सेंटर्स असतील, हे सर्व शक्यता तपासामध्ये आम्ही गृहीत धरलेली आहे. यामध्ये भिवंडीतील काही शिक्षकांचा सहभाग नाही, असं कुठलं आता पण आढळलं नाही आहे. हे जे पेपर होते, हे पेपर जे होते हे दिल्लीवरनं हे लोक घेऊन निघाले होते. हे फक्त भिवंडीपुरते मर्यादित नाहीत. यामध्ये शिक्षण विभागाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पूर्ण राज्यासाठी SOP तयार करून ते पेपर सेट करतात. त्यामधील हे पेपर त्यांनी दिल्लीवरनं आणलेले होते. नाही, यामध्ये आत्तापर्यंत केलेला प्राथमिक तपास आहे. आता फक्त FIR दाखल झालेला आहे, पंचनामा केलेला आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्या सर्व तपासामध्ये या सर्व गोष्टी काही दिवसांनी तुम्हाला सांगू. आता सध्या सर्व शक्यता मात्र आम्ही गृहीत धरलेल्या आहे. आरोपी नाव देतो आम्ही तुम्हाला. बॅकग्राऊंड काय, म्हणजे शिक्षक किती शिक्षित काय, हे परीक्षा दिली का? ह्याच्यामधील एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेली आहे, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत यांचा पूर्व इतिहास, यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती आम्ही घेणार आहोत. बिलकुल शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण ज्या तऱ्हेने हा एवढा गंभीर प्रकार झालेला आहे त्यामध्ये टोळी असू शकते. त्या अनुषंगाने पण आम्ही विविध कलम पण लावलेले आहेत आणि त्या अटक करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.